दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। अध्यात्म मार्गातून मोक्षप्राप्ती होते आणि समाजात एकता, बंधुभाव, धार्मिकता टिकून राहण्यासाठी श्री स्वामी समर्थ एकादशी ग्रुप हा दरवेळेस अध्यात्मातून समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असतात। नुकत्याच्या श्री स्वामी समर्थ एकादशी ग्रुपचे सदस्य यांच्या वतीनं चारधाम यात्रा ही निर्विघ्नपणे पार पाडून त्यानिमित्तानं श्री स्वामी समर्थ एकादशी ग्रुपच्या एकूण 12 श्री व सौ जोडप्यांच्या हस्ते पवननगर इथल्या क्रॉम्प्टन हॉल इथं सामूहिक गंगापूजनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला। यावेळी विजय गुरुजींच्या उपस्थितीत सकाळी श्री व सौ असे एकूण 12 जोड्या पूजनाला बसून चारधाम यात्रा पूर्ण केल्यानिमित्तानं सामूहिक गंगापूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। गंगापूजनाच्या कार्यक्रमानंतर सत्यनारायणाची पूजा तसंच आरती करून उपस्थित असणाऱ्या सर्व श्री स्वामी समर्थ भक्तांनी पूजाला बसलेल्या आपल्या ज्येष्ठांच्या उपस्थित असणाऱ्या परिवारांनी आशीर्वाद घेतला। तसंच गंगापूजनाला उपस्थित असणाऱ्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं। या गंगापूजनाचे सर्व व्यवस्था एकादशी ग्रुपचे श्री व सौ बाळासाहेब साळी, मधुकर बारसे, श्री व सौ चंद्रशेखर कांबळे, श्री व सौ जगन्नाथ पाटील, श्री व सौ दशरथ बर्वे, श्री व सौ भास्कर बोरोले यांच्यासह एकादशी ग्रुपचे सर्व सदस्य मित्रपरिवार सामूहिक गंगापूजनाला उपस्थित होते। तसंच क्रॉम्प्टन हॉल पवननगर इथं दिनांक 15 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर या काळात श्री स्वामी समर्थ एकादशी ग्रुपच्या वतीनं सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। तरी सर्व स्वामी भक्तांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असं आवाहन बाळासाहेब साळी यांनी केलंय।